परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जाओ. तर आज आहे बुधवार आणि सकाळचे 9 वाजलेले आहे आणि नाश्त्यामध्ये केलेले आज पोहे आणि पोह्यामध्ये मी टमाटर ॲड केलेला आहे. रात्री भाजी केली, अर्धा टोमॅटो ठेवलेला होता. मग म्हटलं तो अर्धा काय करायचा, तर पोह्यामध्ये ॲड केला. आणि आमच्या नागपूर साईडला विशेष करून हिवाळ्यामध्ये पोहे कसे करतात ते मी तुम्हाला सांगते. तर पोह्यामध्ये पावट्याचे दाणे किंवा तुरीचे दाणे, ओले कांदे, टमाटर, हिरवी मिरची, कढीपत्ता, भरपूर अशी कोथिंबीर हे सर्व ॲड करतात आणि पोहे बनवतात. ते पोहे खायला एकच नंबर लागतात. आणि तुम्ही नागपूरमध्ये जरी गेले ना कुठल्याही छोट्या स्टॉलवर, तर तुम्हाला पोपट पोहे म्हणून म्हणतात त्याला, पावट्याचे पोहे, तिकडे पोपट म्हणतात, पोपटीच्या शेंगा बोलतात. तर ते पोहे मिळणार आणि सोबत तर्री. तर आता मी पण यामध्ये तुरीचे दाणे थोडे ॲड केले, अर्धा टोमॅटो टाकलेला आहे, ओला कांदा तर नव्हताच माझ्याकडे, कढीपत्ता, कोथिंबीर. तर अशा पद्धतीचे आज पोहे केलेले आहे. त्यानंतर इथे तीळ होते. मला तिळाची चटणी करायची होती, पण ते तीळ थोडे जाळे लागल्यासारखे दिसले. त्याला म्हटलं सर्व धुवून वाळत घालूया 2 ते 3 दिवस, त्यानंतरच ते चटणी करणार. तर इथे सकाळीच ते तीळ धुवून घेतले आणि लक्षातच राहिलं नाही ती कापडावर काढायचे. एका प्लेटमध्ये काढले, नंतर परत कापडावर टाकले मी ते, कारण प्लेटमध्ये तर ते वाढणारच नव्हते. त्यानंतर चिवडा करायचा होता. म्हटलं चला पोहे पण वाळत घालूया. आणि रविवारी गावाला गेलो तर त्या मंदिरातून मी भरपूर असा कढीपत्ता आणलेला होता. तर म्हटलं चिवडा होईलच, कारण इकडे कढीपत्त्याचा इतका प्रॉब्लेम आहे. नवीन ठिकाणी तर कोणाला मागायचं म्हटलं तर प्रश्नच पडतो. असं नाही की देत नाही, पण ते मलाच बरं वाटत नाही मागायला, कारण इतकी आपली ओळख नाही आणि कसं मागायचं. तर तो कढीपत्ता आणलेला होता म्हणून पोहे वाळत घातले आणि मागच्या वेळेस चिवडा केलेला झाला. आमच्याकडे हिवाळ्यामध्ये तर चिवडा भरपूर खातात. आणि दिवाळीमध्ये हे 2 किलो पोहे आणलेले होते, तर ते थोडे थोडे करून संपत आले. आता अर्धा किलो पोहे राहिले, तर नेक्स्ट टाईम त्याचा चिवडा करणार. त्यानंतर तर काही पातळ पोहे आणणार नाहीच, कारण सहसा मग एवढ्या याच्यानी चिवडा खायचाच म्हणून पोहे विकत आणत नाही. विकतचा चिवडा आणत असतो मग आम्ही डीमार्टमधला. तर आता हे पोहे होते म्हणून मी ते करत आहे. पण आता दिवाळीपासून सतत चिवडाच चालू आहे. 15 दिवसांनी, 1 महिन्यानी असं सुरू आहे. 2-3दा केलेला आणि आता ही 4थी वेळ. त्यानंतर गॅस ओटा क्लीन करून घेतला आणि गॅसच्या ज्या बटन आहे ना, तर त्यामध्ये कणिक वगैरे सांडलेली असते, तर ते पुसताना इतका प्रॉब्लेम जातो, नाहीतर मग खूप खराब होते. म्हणून मग रोज कापडाने ते मी व्यवस्थित पुसत असते, जेणेकरून बटन टाईट व्हायला नको, नाहीतर मग प्रॉब्लेम येतो. त्यानंतर या रूममध्ये पडदे लावायचे होते. काल धुतले ते, या खिडकीचा आणि इथे जो कपाट आहे तिथे. तर म्हटलं ते पडदे लावून घेऊया. आता हे पडदे कसे लावते ते पण मी तुम्हाला सांगते. आता हे जे कपाट आहे हे मुलीसाठी कपडे ठेवण्यासाठी आम्ही घेतलेलं होतं. त्याला वरती त्रिकोणी शेपमध्ये पण एक स्टँड होतं आणि छान असं कार्टूनचं वरचं कवर होतं, त्याला चेन होती. तर छान होतं ते कपाट. पण मग ते कापड फाटला त्याचा, मग तो काही मी दुसरा बनवून घेतलेला नाही आणि वरचंच ते स्टँड ते काढून घेतलं आणि नंतर इथे एक दोरी बांधली आणि त्याला हा जो सोफ्याचा कवर होता तो मी लावून घेतला. आणि पुढच्या साईडला मग ते कवर लावल्या जात नव्हतं म्हणून पिन घेतल्या 2, ज्या की सेफ्टी पिन असतात, त्याने ते टोचून घेतलं. म्हणजे 2 कापड लावलेले आहे, जेणेकरून खालून ते सहज निघेल. आणि वरती जे आहे तर तिथे जे ऑनलाईन क्लिप्स बोलवलेल्या होत्या त्या लावलेल्या, त्याला एक दोरी बांधली आणि तिथे पण टाचणीने टोचून घेत आहे, सॉरी सेफ्टी पिनने. कारण काय आहे की ते जर शिवायचं म्हटलं आणि त्यामध्ये लावायचं, तर त्याच्या ज्या क्लिप आहे ना, तर तिथे दोरी व्यवस्थित बांधल्या जात नाही आणि ते 10 दोरी काढणे ठेवणे, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, त्याला सेफ्टी पिनच लावूया. तसाही तुम्हाला पडदा दुसरा लावायचा आहे तिथे, पण आता सध्या पुरता तरी लावलेला आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पडदे लावून घेतले आणि नंतर आता बाकीचे कामे, कारण 2 दिवसापासून ते लावते लावते करून राहूनच गेलं. नाहीतर मग ते सामानाचा पसारा दिसतो आणि पडदा लावलं तर इतकं दिसून पडत नाही आणि अगदी पुढच्या रूममध्ये म्हटलं तर ते व्यवस्थित वाटत नाही. त्यानंतर इथे 10:30 वाजलेले आहे आणि हा सोफा मी सकाळीच आवरलेला होता, पण परत मुलगी बसली आणि अस्ताव्यस्त करून ठेवते. म्हटलं फरशी पुसायच्या आधी ते पण आवरून घेऊया. त्यानंतर कपाट पुसलं आणि कपाटावरून रोज हात घ्यावाच लागतो. ती काय करते, तिने एका बॉटलमध्ये तेल, पाणी सर्व मिक्स करून ठेवलं आणि तो स्प्रे डोक्याला लावते, तेव्हा तो कपाटावर पण थोडाफार उडतोच. तर ते पण सर्व पुसून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं बेड पण आवरून घेऊयाच. लागलंच हाती, बाकी कामे पण होतातच. आणि फरशी पुसायच्या वेळेस सगळं आवरून घेते, त्यानंतरच फरशी पुसते. आता फरशी पुसताना यामध्ये मी सर्फ यूज करते. आधी ते लिक्विड वापरायची, पण नंतर ते बंद केलं, कारण फरशीवर तेलकट वगैरे डाग असले तर आपले सर्फनीच बरे निघतात.
आणि नंतर सर्व फरशी पुसून घेतली. आणि दाराच्या मागच्या साईडला रिंग आहे, जिथे की कपडे आहे, कपडे ठेवायचं ते काय म्हणतात त्याला, पट्टी. तर ते बरं पडतं, कारण दाराच्या मागे असलं तर दिसून पडत नाही. एक त्या दारामागे आणि एक इकडच्या दारामागे, दोन्ही दारामागे एक एक पट्टी लावलेली आहे, जेणेकरून कपडे आपले दिसणार नाही आणि पसारा पण वाटणार नाही. तर ते मला आवडलं आणि ते आधीचंच होतं, जे की आमच्या घरमालकांनी लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर कपडे धुतले. आज बेडशीट वगैरे धुतलेल्या, त्यामुळे कपडे लवकरच धुतले. आता 11, पावणे 11 वाजलेले आहे. आणि आता 2 दिवस झाले वातावरण थोडं चेंज आहे, म्हणजे असं आभाळ आभाळ वाटत आहे 2 दिवस झाले तर. त्यामुळे थंडी थोडी कमी वाटली आज. पण असं आभाळ असलं की हातपाय दुखायचा त्रास, सर्दी, खोकले जे असे आजार वाढतात. आणि आभाळ क्लीन असलं तर व्यवस्थित राहतं. तर असो, आता वातावरण चेंज होत राहतं आणि पुढे तीळ संक्रांत आहे, त्याच्यामुळे संक्रांतीच्या वेळेस काही ना काही आभाळ येतच असते. तर त्यानंतर इथे कपडे वगैरे सर्व आटोपले आणि बाहेर बघू शकता या साईडला ऊन आहे. आता उन्हामध्ये बसायचं म्हटलं तर सर्व कामे झाले त्यानंतरच बसता येईल. तर त्यानंतर कामे वगैरे आटोपले, थोडा वेळ उन्हामध्ये बसली आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आहे आज आलू मेथी. काल आलू पालक केली मी आणि आज आलू मेथी. कारण पालक मेथी भरपूर आमच्याकडे आता या आठवड्यामध्ये आणणं चालू आहे. आणि मला तरी असं वाटते की जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत पालक मेथी भरपूर प्रमाणात खायला पाहिजे. कारण बाकी सीझनमध्ये मिळते, पण जशी हिवाळ्यामध्ये मिळते तशी मिळत नाही. आणि हिवाळ्यामध्ये कसं की जेवढं आपण चांगलं खाल्लं तेवढंच आपल्याला म्हणजे बरं आहे, मुलांसाठी तर विशेष करून. म्हणून मी रोज मेथी पालक करत असते आणि आमच्याकडे मुलीला पण आवडते. त्यामध्ये एक आलू ॲड करते. काल काही मेथीचे मी पराठे केले आणि म्हटलं बाकी वाचलेली मेथी होती, ते पण पराठे करणार होती. पुन्हा विचार केला, जाऊ द्या म्हटलं ही भाजीच करूया. आणि थोडी पालक पण वाचलेली होती, अगदी थोडी, ती पण ॲड केली त्यामध्येच. आता इकडे कांदा, मिरची आणि लसूण, जिरं फोडणीला घातलं आणि नंतर त्यामध्ये मीठ. तर बाकी तर कुठलं काही ॲड करणार नाही. एक टोमॅटो घालणार आहे, तो पण वरून. टोमॅटो मला त्यामध्ये ॲड करायचा नव्हता, पण मुलगी बोलली टोमॅटो किंवा दही टाक त्यामध्ये, पण दही म्हटलं नको, म्हणून मग टोमॅटो वापरला. त्यानंतर चपात्या करायच्या होत्या, तर ही भाजी सर्व मिक्स करून घेतली आणि चपाती आणि भाजी. तर यावेळेस चिवड्यामध्ये मुरमुरे जास्त ॲड केलेले आहे मी, जेणेकरून भरपूर असा होईल. कारण मागच्या वेळेस कमी मुरमुरे टाकलेले होते, तर तो चिवडा लवकरच संपला. म्हणून आता मुरमुरे जास्त टाकलेले आहे. आणि अशा प्रकारे चिवडा झालेला आहे. आता इथे तीळ आणून ठेवले, कारण बाहेर काही जास्त ऊन आहे नाही. म्हटलं जाऊ द्या, बाकीचे उद्या वाळत घालूया. त्यानंतर इथे चिवडा वगैरे झाला आणि आता हा पसारा बघू शकता ओट्यावर. तर त्याआधी म्हटलं आधी चहा घ्यायचा, त्यानंतरच बाकी कामे करायची. आता 4:30 होत आलेले आहे, नळ तर अजून आलेले नाही. तर इथे चहा गाळून घेतला आणि हे बेसन काढायचं होतं पॅकेटमधलं. आणि बेसन दिवाळीमध्ये आणलेलं होतं, ते आत्तापर्यंत पुरलं मला. मग परत आता 1 किलो आणलेलं आहे. आणि बेसन आमच्याकडे जास्त लागतं, कारण बेसन जास्तीत जास्त करते मी, किंवा कढी यामध्ये पण.
बाकी तळण्याचं तर इतकं करत नाही, पण भाजीसाठीच भरपूर लागत असतं. त्यानंतर हे बाकीचं उरलेलं म्हटलं जाऊ द्या डब्यामध्ये ठेवून देऊ. आणि मला विकतच्यापेक्षा दळून आणलेलं आवडतं, पण आता डाळ नव्हती त्याच्यामुळे मग विकतचंच वापरते. त्यानंतर ओटा क्लीन केला. चहा घेतल्याशिवाय तर एनर्जी येत नाही. चहा घेतला की मग बरं वाटतं. त्यानंतर संध्याकाळचे वाजले 5 आणि आता नळं आले, तर म्हटलं पिण्याचं पाणी भरून घेऊया. तर असा आजचा पूर्ण दिवस गेला कामामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या साईडला नळाची धार बऱ्यापैकी असते, लवकर पाणी होते म्हणून इकडनंच पिण्याचं पाणी भरते. आणि इकडल्या साईडला बघू शकता खूप बारीक धार असते, त्यामुळे इकडे पाणी भरत नाही. आणि आता वाजलेले आहेत 5:30. बघू शकता हे वातावरण. चला मग बाय बाय.